नमस्कार सर्वांना. तर आजचा जो व्लॉग आहे तो धोंडे जेवण म्हणजेच धोंडे जेवणाचं जी थाली असते ते काय काय त्यामध्ये असतं आणि ती कशी बनवली आहे हे आपण व्यवस्थित पाहणार आहोत. तर धोंडे जेवण म्हणजे हे आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रीयन परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची पर्व आहे. आणि यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे की सासर माहेरच्या नात्यातील गोडवा, कृतज्ञता आणि आदर, आदित्य, आहारातील ऋतूबदल आणि सात्विकता, सांस्कृतिक परंपरा जपणे. आणि धोंडा शब्दाचा अर्थ अनेकदा लोक विचारतात की धोंडा याला का म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येतो तेव्हा या महिन्याला विशेष सण उत्सव साजरे केले जातात. त्यावरूनच हे नाव पडले आहे. आजची जी थाली आहे ती स्पेशली पुरणपोळी थाली आहे. आपण जेव्हा केव्हा पुरणपोळी बनवतो त्यासोबत आपण अनेक पदार्थ बनवतो पुरणपोळीसोबत. मी पहिल्यांदा भरडा बनवून घेतला आहे. तर हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजत घालून आपल्याला हा भरडा बनवून घ्यायचा आहे. याची रेसिपी अतिशय सोपी आहे. कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि जे काय आपण डाळ भिजू घातली आहे ती आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. मी अगोदर भरडा बनवून घेतला आहे. यानंतर मी चिंचेचे जे पंचामृत असतं ते बनवून घेते आहे. त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. त्यासाठी आपल्याला मिरची, कढीपत्ता आणि भिजवत घातलेली जी चिंच असते ती आपल्याला साधारणतः 1-1.5 तास भिजू घालायची आहे. आणि जेवढी चिंच घेतली आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि अगोदर त्याला तेलाची फोडणी द्यायची आहे, जसं की जिरे, मोहरी घालून. हे जे पंचामृत आहे हेही तयार आहे. चिंच थोडी काळी असल्यामुळे पंचामृताला कलरसुद्धा काळा आहे, बट येलो असेल तर येलो कलर येईल. त्यानंतर पुरण शिजून घेते आहे. ऑलमोस्ट सगळीकडे साखरेचं पुरण खातात, पण आमच्या घरी पुरणाचं जे आहे ते गुळाचंच आवडतं. वी प्रिफर की आम्ही गुळाचंच पुरण करतो नेहमी. मी पुरण बनवून घेतलं आहे, शिजवूनसुद्धा घेतलं आहे आणि लास्टली त्यामध्ये वेलची पूड टाकून मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित. त्यानंतर कढीसुद्धा बनवून घेतली आहे. कुठे व्हाईट कलरची कढी असते, कुठे येलो कलरची असते. आमच्याकडे आधी व्हाईट व्हायची, पण आता मी येलो बनवते आहे कढी. यानंतर आमटीसुद्धा बनवून घेतली आहे. कोशिंबीर, आमरस, धोंडेसुद्धा मी बनवून घेतले आहेत. आता मी लास्टली पुरणपोळी बनवून घेते आहे. आमच्याकडे जी पुरणपोळी करतात ती कणिक पातळ करून त्यामध्ये मीठाचं प्रमाण जे आपण साध्या कणकेला मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्त असतं, कारण पुरणासोबत त्याची टेस्ट मॅच व्हावी म्हणून. ही पुरणपोळीसुद्धा बनवून घेते आहे. पुरणपोळी बनवल्याच्या नंतर मी धोंडे तळून घेतले आहेत. पुरणाचेच धोंडे केले आहेत. त्यानंतर भजे, कुरवडी हे सुद्धा मी तळून घेतलं आहे. आणि हे सर्व झाल्यावरती मला आंब्याचे काप करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा मी रेकॉर्ड केलं आहे आणि ते दाखवणार आहे की आंब्याचे काप कसे केले आहेत ते. पुरणपोळी भाजून घेऊन त्यानंतर खाली घेतल्यावरती त्याला तूप लावतात त्याला तूप लावून घेतलं आहे. मला आंब्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर मी त्यासाठी जे वरचं टर्फल असतं ते काढून घेणार आहे आणि यानंतर आंबा कापून मी त्याचे स्लाईस करणार आहे. आमरस करून घेतला आहे, बट एक थालीसाठी मला काहीतरी नवीन बनवायचं होतं, त्यामुळे मी हे आंबा कट करून त्याचं फ्लावर बनवून घेते आहे. हे पहिल्या अटेम्प्टमध्ये जमलं मला, बट जेव्हा मी हे प्लेटमध्ये ठेवत होते तेव्हा ते थोडंसं फेल गेलं. त्यामुळे मला परत दुसरं फ्लावर बनवावं लागलं आणि याला एवढा छान आकार नाही आला आहे जसा मला पाहिजे, बट स्टील झालं आहे. हे मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलं. यानंतर आपण थाली बनवून घेणार आहोत, म्हणजे वाढून घेणार आहोत ताट. तर पाहत आहात तुम्ही आमरस, भरडा, आमटी, कढी, दूध, त्यामध्ये केशर टाकलं आहे. त्यानंतर जे फ्लावर बनवलं होतं ते फ्लावर त्याला मी थोडं सजावट केली आहे फुलांनी. त्यानंतर पंचामृत, कोशिंबीर, भजी, कुरवडी, भात, साधं वरण केलं नव्हतं त्यामुळे थोडंसं पुरण ठेवून त्यावरतीच तूप टाकलं आणि पुरणाच्या पोळीला मी थोडंसं चांदीचा अर्क लावून घेतला आहे. मला ॲक्च्युली धोंड्याला लावायचं होतं, बट ते धोंड्याला बसत नव्हतं म्हणून मी पोळीला लावून घेतलं आहे. ही आपली धोंड्याचं ताट म्हणजे धोंड्याची थाली रेडी आहे.